प्रोटीन पावडर खाल्ल्याने खरंच किडनी खराब होते का? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर प्रोटीन पावडर आणि किडनीचा मुळात संबंध कसा काय? शरीरात जेव्हा केव्हा प्रोटीनचं पचन होतं किंवा प्रोटीनची क्वांटिटी जास्त प्रमाणात खाल्ली जाते, तेव्हा नको असलेले त्याचे बाय प्रोडक्ट्स हे काढण्याचं काम युरिन थ्रू किडनीचं असतं. तर त्यामुळे प्रोटीन आणि किडनीचा कायम संबंध लावला जातो. पण प्रोटीन पावडर प्रत्येकजण घेतो, तर त्यांनी किडनी त्याची खराब होईलच का, असं असतं का? तर तसं मुळीच नाही आहे. प्रोटीन पावडर जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने घेतली, भूक नसताना घेतली किंवा गरजेपेक्षा जास्त फक्त तुम्हाला काउंट करायचं दिवसभरात मला इतके ग्रॅम प्रोटीन गेलं पाहिजे, असे काही टार्गेट्स, अनरिअलिस्टिक टार्गेट्स ठेवून तुम्ही घेत असाल, तर मात्र त्याचा नक्की दुष्परिणाम होतो. ह्याच्यात साधे सोपे पाळायचे नियम काय आहेत? एक म्हणजे तुम्ही प्रोटीन कुठलं वापरताय हे जाणून घेऊन त्याचा पहिल्यांदा तुम्हाला पचनाला काही त्रास होतो आहे का हे बघायचं. त्याप्रमाणे आपल्याला कुठलं सूट होतं आहे ते ठरवायचं. हा झाला पहिला भाग. त्यानंतर प्रोटीन घेताना कायम ते जास्त पाण्याबरोबर घेतलं गेलं पाहिजे, कारण प्रोटीन हे मुळात शरीरात जाऊन खूप पाणी शोषत असतं आणि त्यामुळे त्याच्यात शरीरात भरपूर त्याने ड्रायनेस इंड्यूस होत असतो. त्यामुळे प्रोटीनबरोबर कायम तूप आणि पाणी हे व्यवस्थित प्रमाणात गेलंच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोटीन हे पचायला जड असल्याकारणाने ते मीलचं रिप्लेसमेंट म्हणून शक्यतोवर लोकांनी घ्यावं. अन्यथा त्याचं पचन नीट होत नाही आणि मग त्याचा हळूहळू किडनीवर लोड येऊन दुष्परिणाम व्हायला लागतो. तर पहिले म्हणजे प्रोटीन आपल्याला पचतंय का हे बघायचं. प्रोटीन पचत असेल तर आपण जेवणाच्या ऐवजी ते घ्यायचं, त्याच्याबरोबर इतर कुठलीही गोष्ट घ्यायची नाही. आणि त्याच्या आधी गरम पाणी तूप पिऊन प्रोटीन घेतल्यानंतर भरपूर 2 ते 3 ग्लास पाणी थोडं थोडं सिप करून पिणं, अशा गोष्टी फॉलो केल्या. आणि ह्याच्याबरोबरच काही जर तुम्हाला ऑलरेडी युरिन इन्फेक्शन वारंवार होणं किंवा अशी काही तक्रार असेल लघवीशी रिलेटेड, तर गोक्षुरादी गुळ किंवा गोखरू चूर्ण, गोखरू काढा, असे काही गोष्टी आहेत आयुर्वेदात ज्याचा तुम्ही वापर करून किडनी आणि ब्लॅडर साफ ठेवायला त्याची मदत घेऊ शकता. अशाच आरोग्याच्या टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेदला.